Welcome back to my YouTube channel Scientific Brain Make Miracle with Science. तर आज आपण पाहणार आहोत चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन. चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन म्हणलं की आपल्याला आठवतं ते काय? न्यूटन. याची स्टोरी काय सांगितली जाते ग्रॅव्हिटेशनची की न्यूटन एका ऍपलच्या झाडाखाली बसला होता. तेव्हा काय झालं की ऍपल खाली पडलं. ते न्यूटनने पाहिलं. मग न्यूटनने विचार केला की हे ऍपल खालीच का पडलं आणि त्यावरून कशाचा शोध लागला? ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स याचा शोध लागला. आता इथे डायग्राम मध्ये बघा काय, हे अर्थ आहे. अर्थवर एक माणूस बसला तर तो न्यूटनच असेल, कारण इथे ऍपलची ट्री आहे ना. मग ऍपलच्या ट्री खाली काय बसला आहे? न्यूटन बसला आहे. तर हा ऍपल खाली पडला. हा ऍपल काय झाला? खाली पडला, व्हर्टिकली डाऊनवर्ड पडला. हे असं का झालं? का? कारण पृथ्वी ही जी अर्थ आहे, अर्थला एक स्पेशल एक असा फोर्स आहे, त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो? तो अट्रॅक्ट्स द ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे अर्थ अट्रॅक्ट्स द ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ. अर्थ स्वतःकडे ते ऍपल अट्रॅक्ट करते. हा फोर्स कुठे असतो? सेंटरला असतो. हा फोर्स असतो सेंटर ऑफ द अर्थला. त्याच्यामुळे हे ऍपल कुठे अट्रॅक्ट झालं? अर्थला, सेंटर ऑफ द अर्थला अट्रॅक्ट झालं आणि ते काय झालं? व्हर्टिकली डाऊनवर्ड आलं आणि हे बरोबर परपेंडिक्युलर येऊन व्हर्टिकली डाऊनवर्ड येऊन इथे हे अर्थवर ऍपल पडलं. हे अर्थवर काय झालं? ऍपल पडलं. तर आता हे जे काही आहे त्यासाठी कोणता फोर्स होता? अर्थचा एक स्पेशल फोर्स, त्याचं नाव काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. इथे बघा, इथे काय दिले? मून आहे. म्हणजे हा मून आणि अर्थ यामध्ये कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थ काय करते की तिच्या भोवतालच्या गोष्टी तिच्याकडे अट्रॅक्ट करते. अर्थच्या सेंटर पाशी जो फोर्स आहे तो काय करतो? अर्थच्या शेजारच्या ज्या गोष्टी आहेत त्या अर्थ भोवती अट्रॅक्ट करतो. त्याला काय म्हणतात आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नाव सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? सपोज आता हे एक ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट आहे. ते सर्कल भोवती काय व्हायलंय? फिरायलंय. म्हणजे इफ अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग दी सर्कल. हा एक सर्कल आहे आणि इथे एक सपोज एक ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट हे सर्कल भोवती फिरायलंय आणि हा सर्कलचा सेंटर आहे. तर ह्या ऑब्जेक्टवर एक फोर्स अप्लाय होतो. तो काय असतो? डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी सर्कल. तो फोर्स कुठं असतो? हा पण फोर्स कसा? सेंटर कडेच असतो, डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर ऑफ दी सर्कल. त्याला काय म्हणायचं? सेंट्रिपेटल फोर्स. त्याला म्हणायचं सेंट्रिपेटल फोर्स. हा कधी अप्लाय होतो? जेव्हा एखादी बॉडी कशी फिरत असते? अलॉंग अ सर्कल. सेंट्रिपेटल मिनिंग्स काय? सिकिंग, म्हणजे द ऑब्जेक्ट ट्राईज गो टुवर्ड्स दी सेंटर. सेंट्रिपेटलचा अर्थ काय की टुवर्ड्स दी सेंटर. त्याच्यामुळे ह्या फोर्सचं नाव काय आहे? सेंट्रिपेटल फोर्स. आता केपलर्स लॉ. ह्या केपलर्स ह्याच्या आधी भरपूर काही इन्व्हेन्शन झाले. प्लॅनेटरी मोशन आणि प्लॅनेटरी पोझिशन, म्हणजे प्लॅनेटची पोझिशन आणि प्लॅनेटची मोशन यावर भरपूर काही रिसर्च झाले. मग तो डाटा एकत्र करून केपलरनी लॉज काढले. हे लॉ काय करतात? प्लॅनेटरी मोशन डिस्क्राईब करतात. त्या प्लॅनेटचे असणारे मोशन डिस्क्राईब करतात. आता केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर फर्स्ट लॉने काय सांगितलं की प्लॅनेटचे जे ऑर्बिट आहे त्याचा शेप काय आहे? इलिप्स. आणि इलिप्सचा सेंटर हा कोण आहे? म्हणजे इलिप्सच्या सेंटरलाच काय म्हणतात? फोकाय. तर ते कोण आहे? सन आहे. म्हणजे सन फोकायला आहे आणि जे काही इलेप्टिकल ऑर्बिट आहे त्या भोवती वेगवेगळे प्लॅनेट काय होतात? फिरतात. इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. रिव्हॉल्विंग अराउंड द सन. याची डायग्राम आहे, एक मिनिट. इथे बघा, हे काय आहे? इलिप्टिकल ऑर्बिट आहे. या भोवती हा ए नावाचा प्लॅनेट फिरत आहे आणि सन त्याच्या फोकायला आहे. यस, सन त्याच्या फोकायला आहे. हा झाला फर्स्ट लॉ. नाउ केपलर सेकंड लॉ. केपलर सेकंड लॉ काय सांगतो? लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. जी लाईन प्लॅनेटला आणि सनला जॉईन करते, स्वीप्स म्हणजे कव्हर करते. कव्हर इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ती काय करते? इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता एएस आणि सीएस पाहूयात आपण. एएस कुठे आहे? हा एएस आणि सीएस म्हणजे 1 आणि 2 यांनी काय केलं आहे? इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ
टाइम कव्हर केलेला आहे. त्याच्यामुळे एरिया ऑफ ASB आणि CSD काय आहे, एरिया इक्वल आहे. नाउ केपलर्स थर्ड लॉ, केपलर्स थर्ड लॉ ने काय सांगितलं, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू the cube of the mean distance. T square is directly proportional to R cube. T म्हणजे काय आहे, period of revolution around the sun आणि R आहे mean distance of planet from the sun. केपलर्स थर्ड लॉ काय झाला, T square is directly proportional to R cube म्हणजे T square by R cube is constant. त्या कॉन्स्टंटला म्हणलं यांनी K. जेव्हा तुम्हाला केपलर्स लॉ विचारले जातील तेव्हा ही डायग्राम मस्ट आहे. केपलर्स लॉचे तीनही लॉचे स्टेटमेंट्स आणि ही डायग्राम काढायची. नाउ न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता न्यूटननी कोणता लॉ सांगितला ते बघा. तर न्यूटनच्या थेअरीनुसार काय आहे की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकाकडे अट्रॅक्ट होतो कोणत्या तरी फोर्सनं, अट्रॅक्ट विथ डेफिनाइट फोर्स. तर तो फोर्स काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस, directly proportional to the product of masses of these two objects and inversely proportional to the square of distance between them. म्हणजे काय आहे की न्यूटननी काय सांगितलं की युनिव्हर्स मधल्या प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकाकडे अट्रॅक्ट होतो, तो कोणत्या तरी फोर्सने अट्रॅक्ट होतो. तो जो काही फोर्स आहे तो फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू कशाचा आहे, त्याचे दोन ऑब्जेक्ट आहेत, त्याच्या दोन बॉडी आहेत, त्यांचं मासेस आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत त्यांच्यातला डिस्टन्स. आता इथे बघा, इथे दोन मासेस आहेत, बॉडीज आहेत, M1 M2 आणि D आहे डिस्टन्स. त्याचा फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 into M2 and inversely proportional to D square, square of the distance between them. आता डायरेक्शन ऑफ फोर्स हे नेहमी कसं असणार आहे, along the line joining the center of these two bodies. डायरेक्शन ऑफ फोर्स कसा असणार आहे, along the line, पण कोणती, joining the center of these two bodies. In the case when bodies are not spherical, म्हणजे जेव्हा बॉडी स्पेरिकल नसतील, इरेग्युलर शेप असतील, तेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स काय असणार आहे, along the line joining their center of mass. सेंटर ऑफ मास आणि D इज द डिस्टन्स असणार आहे, आणि D इज द काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे. हे झाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता मग अशा आपण काय म्हणलं, M1 M2 बॉडी दिलाय, D इज द डिस्टन्स दिलाय, तर F काय होणार, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू D स्क्वेअर. मग हे डायरेक्टली प्रपोर्शनल जे आहे त्याच्याऐवजी आपण एक कॉन्स्टंट घेतला G हा कॉन्स्टंट घेतला, मग फोर्स इज इक्वल्स टू G इंटू M1 M2 बाय D स्क्वेअर. D is the distance between them. M1 M2 is the masses of their bodies. G ला काय म्हणलं इथं, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, त्यालाच म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इट इज डिनोटेड बाय G. Value of G is the gravitational force acting between two unit masses kept at a unit distance away from each other. आता G इथे बघा, G is equal to काय आहे, F इकडे घ्यायचंय, F into D square divided by M1 M2. मग G ची डेफिनेशन्स कशी केली की G is nothing but the gravitational forceच आहे, having unit masses म्हणजे मास किती 1 kg 1 kg युनिट मास, आणि डिस्टन्स पण काय आहे, युनिट, डिस्टन्स पण काय आहे, युनिट, म्हणजे 2 masses of 1 kg जर समजा आपण धरलं तर डिस्टन्स किती येणार आहे, 1 मीटर अपार्ट. D is equal to 1 मीटर म्हणजे F equal to G into 1/1 म्हणजे F is equal to G. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल universal gravitational constant is nothing but the force, gravitational force. Now, आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो फार वीक आहे अदर फोर्सेस पेक्षा, हे फार महत्वाचं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो आहे तो फार वीक आहे अदर फोर्स पेक्षा, पण तो जरी वीक असला तरी पूर्ण युनिव्हर्स कंट्रोल करते. आज आपण जागेवर स्थिर राहू शकतो, स्टेबल राहू शकतो, हे कशामुळं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. जर आपण स्पेस मध्ये गेलो तर तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतो, त्याच्यामुळे जे ॲस्ट्रॉनॉट्स वगैरे असतात ते काय होतात, ते स्टेबल राहू शकत नाहीत, ते हवेमध्येच उडत असतात. म्हणजे हा जरी फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीकर असला तरी तो पूर्ण युनिव्हर्स कंट्रोल करता आणि डिसाइड इट्स फ्युचर. आता दिस इज पॉसिबल बिकॉज, आता हे का पॉसिबल आहे, हे कसं कंट्रोल करते, कारण ह्यूज मासेस ऑफ द प्लॅनेट अँड स्टार्स
ह्यूज मॅसेज भरपूर मोठा मास आहे कशाचं, प्लॅनेट आणि स्टार्सचं, आणि अदर पण काही प्लॅनेट्स असतील त्यांचं. नाव आता आपल्याला काय पाहायचं आहे, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ काय करते, प्रत्येक बॉडीला अट्रॅक्ट करते स्वतःकडे. त्याचा फोर्स कुठं असतो, सेंटरला. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट्स टुवर्ड्स इटसेल्फ. त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे असतो, द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ. सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ. या फोर्समुळे काय होतं की अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स दिस. ऑब्जेक्ट काय करते, अर्थ स्वतःकडे ओढून घेते. त्याच्यामुळे जे ऑब्जेक्ट आहेत अर्थवरचे, मग ते माणूस असो, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग जे काही ऑब्जेक्ट आहेत, ते काय राहतात, स्टेबल राहतात. ते काय राहतात, स्टेबल राहतात. आणि त्याच्यामुळेच व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍपल पण कसं पडलं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता जर सपोज आपण स्टोन आहे, एक स्टोन, तो काय केला, वरी फेकला, तर तो काय वरीच जातो का, नाही. जेव्हा आपण तो वरी फेकत असतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी जास्त असते. जसं जसं तो वरी जायला लागतो तशी तशी त्याची व्हेलॉसिटी कमी होत जाते. का, कारण तो वरी जातोय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर कसा अप्लाय होणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्याच्यामुळे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे जे काही स्टोनची डायरेक्शन आहे त्याला अपोज करणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, स्टोनची व्हेलॉसिटी कमी 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 होत जाणार आहे. इथं कुठेतरी झिरो होणार आहे आणि मग तो स्टोन खाली येणार आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे तो स्टोन पुन्हा काय होणार आहे, खाली येणार आहे. ना अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आता आपण काय पाहिलं की अर्थ तिच्या सभोवतालच्या ज्या काही वस्तू आहेत त्याच्यावर फोर्स एक्झर्ट करते. जिथे फोर्स आला तिथे आलं ऍक्सेलरेशन. फोर्स मुळे काय होतं, त्या बॉडीमध्ये ऍक्सेलरेशन होतं. त्यालाच काय म्हणतात, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यालाच काय म्हणतात, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. and it is denoted by g. It is denoted by small g. हाय g म्हणजे, स्मॉल g म्हणजे आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किंवा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, की ज्याला मॅग्निट्यूड ही लागतं आणि डायरेक्शनही लागते. आता हे जे काही g आहे, स्मॉल g, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, हे कसं आहे, याला वेक्टर आहे म्हणजे याचे डायरेक्शन काय, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. Directed towards the center of the earth. The direction of acceleration due to gravity is also directed toward the center of the earth. म्हणजेच काय आहे, vertically downward आहे. आता इथे बघा, F is equals to G into M. आता हे M म्हणजे काय, M is the mass of earth आणि हे M आहे स्मॉल ऑब्जेक्ट जे काही अर्थ त्याभोवती अट्रॅक्ट करत आहे ते, आणि R काय आहे, डिस्टन्स आहे. तर फोर्स म्हणजे काय आहे, mg, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि हे युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे g. आता हे mg हे f च्या जागी प्लेस केलं आणि g ची व्हॅल्यू काढली, तर g चा फॉर्म्युला काय आला, कॅपिटल G इंटू कॅपिटल M, मास ऑफ अर्थ डिवायडेड बाय r स्क्वेअर. डिवायडेड बाय r स्क्वेअर आलं. जेव्हा g ची व्हॅल्यू काढतो तेव्हा g ची व्हॅल्यू अर्थ वर किती आहे, 9.77, आणि इट्स युनिट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्या जी व्हेरीफाय होतं, म्हणजे जी कॉन्स्टंट नसतं, अर्थवर 9.77 असतं, परंतु सरफेस ऑफ अर्थ वेगळं असतं, विथ हाईट वेगळं असतं, विथ डेप्थ वेगळं असतं. आता सरफेसला का चेंज होतं, कारण अर्थ जे आहे ती एक्झॅक्ट स्पेरिकल नाही. अर्थ जी आहे ती एक्झॅक्ट स्पेरिकल नाही. ती कशी आहे, इक्वेटरला फुगलेली आहे, बल्ज झालेली आहे, आणि पोलला फ्लॅटड झाली आहे. मग त्याच्यामुळं काय होतंय, इक्वेटरला तिची लार्ज रेडियस आहे आणि पोलला तिचे काय आहे, फ्लॅट झाल्यामुळे कमी रेडियस आहे. रेडियस बदलली, शेप बदलला, त्याच्यामुळे व्हॅल्यू ऑफ जी काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणून काय म्हणलंय, व्हॅल्यू ऑफ जी इज द हायेस्ट ऍट पोल. पोलला हायेस्ट आहे आणि डिक्रीजेस स्लोली विथ द लॅटिट्यूड. डिक्रीजेस स्लोली विथ द लॅटिट्यूड. पोलला किती दिली आहे, 9.83, 9.8, आणि लोएस्ट किती दिली आहे, 9.7. आता चेंज विथ द हाईट. जसं जसं आपण अर्थचं सरफेस सोडून वरी वरी जातो, अर्थचं सरफेस सोडून वरी वरी जातो, तसं आर काय होते, इनक्रीज होते, आणि त्याच्यामुळे व्हॅल्यू ऑफ जी काय होते, डिक्रीज होते.
आर काय होते, इन्क्रीज होते, व्हॅल्यू ऑफ जी काय होते, डिक्रीज होते. आता सपोज अर्थच्या वरून एक एरोप्लेन गेलं, अर्थची रेडियस समजा आपण धरली 6400 आणि त्या एरोप्लेनची हाईट किती धरली 6410, तर सहाच फक्त किलोमीटरचा फरक असतो, तर त्याच्यामुळे ते निग्लिजिबल असतं. परंतु एखादा आर्टिफिशियल सॅटेलाइट वगैरे आपण जेव्हा सोडतो तेव्हा मात्र हाईटचं काय केलं जातं, हाईट भरपूर प्रमाणात चेंज होते, तिथं मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी कन्सिडर केली जाते. नाउ चेंज विथ डेप्थ. डेप्थ म्हणजे जशी जशी आर डिक्रीज होते तसं जी इन्क्रीज होते, पण हे कसं आहे ऍज पर फॉर्म्युला. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण डिक्रीज होतो, आर डिक्रीज झाली की ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज होतो आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन्क्रीज होते ऍज पर फॉर्म्युला. पण जेव्हा आपण कंबाईंड रिझल्ट पाहतो आर एम आणि जी चा, आर म्हणजे कोणते, त्यातलं रेडियस, एम म्हणजे मास ऑफ अर्थ आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी होते, डिक्रीज होते, जी डिक्रीजेस ऍज वी गो डीप इनसाइड द अर्थ. हे आहेत व्हेरिएशन ऑफ जी. हे सुद्धा, ह्यावर सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो. आता फोर्स आपण काय पाहिलं, फोर्स म्हणजेच वेट असतं, F इज इक्वल टू mg, फोर्स इज इक्वल टू वेट असतं. मग वेट मध्ये काय येतं, जी येतं. मग जी तर हाईट नुसार चेंज होतं, डेप्थ नुसार चेंज होतं, सरफेसवर सुद्धा हे चेंज होतं. म्हणून वेट हे माणसाचं सगळीकडे सेम नसतं, वेट काय होतं, बदलतं. वेटचं युनिट काय, एसआय युनिट आहे न्यूटन, वेट हा फोर्स आहे आणि ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी. आणि सगळं वेक्टर म्हणजे त्याची डायरेक्शन काय येणार, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. जी सेम नसल्यामुळे वेट सगळीकडे सेम नसतं. नाउ फ्री फॉल. आता फ्री फॉल तर आपलं रोजचं उदाहरण आहे बघा. फ्री फॉल म्हणजे काय आहे, फ्री फॉल मध्ये अर्थच आहे फ्री म्हणजे काय की ती बॉडी फ्री होऊन फॉल होणार. फ्री फॉल म्हणजे ती बॉडी फ्री होऊन फॉल होणार. आता जर समजा आपण एखादा स्टोन घेतला, म्हणजे एखादा खडा घेतला आणि तो हातामध्ये गच्च धरून ठेवला, तेव्हा तो स्टेबल असतो. म्हणजे त्याच्यावर काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत नाही असं आहे का, नाही. त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो आणि तो याला खाली खेचत असतो. पण दुसरे काही फोर्स असतात की जे याला बॅलन्स करतात आणि हा जो स्टोन आहे तो आपल्या हातामध्ये स्टेबल राहतो, स्थिर राहतो. जसा आपण हा स्टोन हातातून सोडतो तेव्हा तो काय होतो, चटकन खाली पडतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड पडतो. मग जेव्हा आपल्या हातात होता तेव्हा त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोडून दुसरेही फोर्स अप्लाय होते. मग याला फ्री फॉल म्हणायचं का, नाही, फ्री लिहा बाई. म्हणजे फ्री फॉल म्हणजे काय, ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. दुसरा फोर्स नकोय आम्हाला, कोणता हवाय, फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे हा स्टोन त्याला काय म्हणायचं, फ्रीली फॉलिंग. आता हा फ्री फॉल प्रॅक्टिकली कधी अप्लाय होऊ शकतो, जिथे व्हॅक्यूम आहे तिथे फक्त फ्री फॉल अप्लाय होणार. जिथे व्हॅक्यूम तिथे फक्त फ्री फॉल अप्लाय होणार. आता इनिशियल व्हेलॉसिटी फ्री फॉल मध्ये किती असते, इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते आणि a इज इक्वल्स टू g असतो. त्याच्यामुळे आपले जे 3 फॉर्म्युले, v इज इक्वल टू u प्लस at, u 0, a इक्वल टू g, v इज इक्वल टू gt, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, u 0, a इक्वल टू g, म्हणून s इज इक्वल टू काय आला, हाफ gt स्क्वेअर, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2gs, u0, v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. म्हणजे फ्री फॉल साठी हे 3 इक्वेशन असे बदलले. जर समजा आपला ऑब्जेक्ट आपण खाली फेकायच्या ऐवजी आधीच फेकताना वरी फेकला, अपवर्ड फेकला, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते निगेटिव्ह. तिथं आपण जी निगेटिव्ह धरणार, आपण तिथं काय धरणार, जी निगेटिव्ह धरणार. जी निगेटिव्ह आहे, जी निगेटिव्ह म्हणजे डायरेक्शन दाखवत आहे, परंतु त्याचं मॅग्निट्यूड तेच असणार, परंतु व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे फ्री फॉल जे आहे ते फ्री फॉल कधी अप्लाय होणार आहे, जिथे व्हॅक्यूम असणार आहे. फ्री फॉल म्हणजे त्याच्यावर फक्त आणि फक्त ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच असली पाहिजे. आता पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, आपल्याला काय माहिती, potential energy is due to its position, kinetic energy is due to its
मोशन. पोटेन्शियल एनर्जी कशामुळे असते? त्या ऑब्जेक्टच्या पोझिशनमुळे असते किंवा स्टेटमुळे असते, त्यालाच काय म्हणतो आपण? पोटेन्शियल एनर्जी. आता एनर्जी इज रिलेटिव्ह. एनर्जी रिलेटिव्ह आहे. कशाशी रिलेटेड आहेत आपण बघूया. जसं जसं आपण इन्क्रीज अँड इन्क्रीजेस ॲज वी गो ग्रेटर हाईट. जसं जसं आपण हाईट वाढवतो तशी तशी ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय होते? वाढते. हाईट वाढली, पोटेन्शियल एनर्जी पण वाढते. When h is small as compared to r, radius of earth. h जर स्मॉल असेल आणि रेडियस ऑफ अर्थ जर मोठा असेल तर आपण जी काय धरतो? कॉन्स्टंट. आणि यूज काय करतो? फॉर्म्युला mgh. gh. याचा खरा फॉर्म्युला कसा आहे? gmm r प्लस h. निगेटिव्ह साइन आहे. आणि ऑन द ग्राउंड झिरोच असणार ना. हाईट काय आहे? 0. मग ऑन द ग्राउंड काय असणार आहे? 0. ही कशी आहे? रिलेटिव्ह आहे हाईटला. रिलेटिव्ह आहे. कशाला आहे? हाईटला. हे काय झाली आपली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कशामुळे असते? ड्यू टू इट्स पोझिशन. नाउ एस्केप व्हेलॉसिटी. नावातच आहे एस्केप. एस्केप म्हणजे काय? सोडून जाणे. आता ही आपली अर्थ आहे. ही आहे अर्थ. हे आहे अर्थचा ऍटमॉस्फिअर. इथे जे काही ऑब्जेक्ट असतात ती अर्थ काय करते? स्वतः भोवती अट्रॅक्ट करून घेते. त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे असतो? सेंटर ऑफ द अर्थ असतो. हा असतो सेंटर ऑफ द अर्थ. मग त्याच्यामुळे एखादा ऑब्जेक्ट जरी आता आपण पाहिलं स्टोन, आपण स्टोन वरी फेकला पण काय झालं? हळूहळू त्याची वेलोसिटी डिक्रीज झाली कारण त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अपोज करत होता. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली ये म्हणत होता पण याची डायरेक्शन वरी होती, त्याच्यामुळे अपोज केला आणि शेवटी स्टोन काय झाला? स्टोन काय झाला? एका ठिकाणी त्याची वेलोसिटी 0 झाली आणि तो खाली आला. आणि तो काय झाला? तो खाली आला. जर समजा आपण हा स्टोन याची जी काही ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जेवढा काही एरिया आहे तो सोडून जर तेवढ्या एनर्जीनं वरी टाकला म्हणजे कसं? आपण आपल्या स्टोनची इनिशियल वेलोसिटी ग्रेटर दॅन द एस्केप वेलोसिटी जर ठेवली तर तो स्टोन हा अर्थचा जो काही प्रभाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा तो सोडून बाहेर जाईल. बरोबर आहे? तो सोडून बाहेर जाईल. आता एखाद्याचं नसतं का? एखाद्याचा तिथं प्रभाव असतो. एखाद्या क्षेत्रात एखाद्या माणसाचा प्रभाव असतो तिथं त्याचं सगळं चालतं. तसं अर्थचा कसा आहे? त्याच्या ऍटमॉस्फिअर भोवती प्रभाव आहे. त्याच्यामुळे तिला तिच्या एरियामधून ती अर्थ जी आहे ती तिच्या एरियामधून कोणालाच बाहेर जाऊ देत नाही. मग जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार? त्याची इनिशियल वेलॉसिटी एस्केप वेलॉसिटी म्हणजे बाहेर पडण्यासाठी लागणाऱ्या वेलॉसिटी पेक्षा जास्त ठेवावी लागणार. मग काय होणार? ती बॉडी तो ऑब्जेक्ट काय होणार? या अर्थच्या एरियाच्या बाहेर पडणार म्हणजेच एस्केप होणार. म्हणजेच काय? एस्केप होणार. मग त्यासाठी जी वेलॉसिटी लागते म्हणजे काय? की पृथ्वीच्या एरियाच्या बाहेर पडण्यासाठी की जिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत नाही अशा ठिकाणी बाहेर जाण्यासाठी जी वेलॉसिटी लागते त्याला काय म्हणतो आपण? एस्केप वेलॉसिटी ऑफ द अर्थ. एस्केप सुटका. एस्केप म्हणजे सुटका. त्याला काय म्हणतो? एस्केप वेलॉसिटी ऑफ द अर्थ. आता एखादं सॅटेलाइट आपल्याला सोडायचं असतं. आपण स्पेस मिशन मध्ये पाहिलं सॅटेलाइट जर सोडायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? सॅटेलाइटची इनिशियल वेलॉसिटी एस्केप वेलॉसिटी पेक्षा जास्त ठेवावी लागते. मग ते अर्थच्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेर जातं. मग ते स्पेस मध्ये जातं. आणि अर्थच्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेर काय असतो? स्पेस. म्हणून आपल्याला काय करावं लागतं? त्या सॅटेलाइटची जी इनिशियल वेलॉसिटी आहे ती इनिशियल वेलॉसिटी एस्केप वेलॉसिटी पेक्षा जास्त ठेवूनच ते सॅटेलाइट लॉन्च करावं लागतं. मग ते अर्थच्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेर जाणार, स्पेसमध्ये जाणार आणि तिथे मग ते त्याचं काम करणार. ही झाली एस्केप वेलॉसिटी. ही झाली एस्केप वेलॉसिटी. आता द फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आता आपण मग अशी काय बघितलं? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस. जर आपण मास डबल केलं तर फोर्स पण डबल होतो. बरोबर आहे? आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे? डिस्टन्सचा स्क्वेअर. आणि जर समजा आपण डिस्टन्स जर डबल केलं तर फोर्स डिक्रीज होणार. पण किती ना डिक्रीज होणार? 4 ना. कारण 2चा स्क्वेअर 2चा वर्ग किती आहे? 4 आहे. 2चा वर्ग किती आहे? 4 आहे. म्हणजे किती ना डिक्रीज होणार? तो 4 ना डिक्रीज होणार. आता एस्केप वेलॉसिटी. आता एस्केप वेलॉसिटी म्हणल्यावर काय आहे? इथे पृथ्वीच्या एरियाच्या बाहेर गेले म्हणजे त्याचं डिस्टन्स काय झालं? इनफायनाइट डिस्टन्स.
ते काय झालं इनफायनाइट डिस्टन्स. आता आपण इथे आपल्याला कम्पेअर करून दिलंय. सरफेस ऑफ अर्थ कायनेटिक एनर्जी काय असणार आहे हाफ mv². इनफायनाइट डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी काय असणार आहे 0. पोटेन्शियल एनर्जी मायनस gmm डिवायडेड बाय r. पोटेन्शियल एनर्जी इनफायनाइट डिस्टन्स 0. टोटल एनर्जी इथे काय असणार आहे कायनेटिक आणि पोटेन्शियल दोन्हीकडे पण इथे 0 0 0 आणि इथे ह्या दोन्हीची ऍडिशन असणार आहे. हेच काय झालं एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी मध्ये डिस्टन्स काय असणार आहे इनफायनाइट. डिस्टन्स काय असणार आहे इनफायनाइट. म्हणजे आपण जेव्हा एखादं सॅटेलाइट सोडतो तेव्हा एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा त्याची व्हेलॉसिटी जास्त असते इनिशियल व्हेलॉसिटी. आता एस्केप व्हेलॉसिटी ऑफ अर्थ किती आहे हे आपण पाहूया. आता एस्केप व्हेलॉसिटी ऑफ अर्थ काढण्यासाठी डेरिव्हेशन कसं E1 इज इक्वल टू E2 म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. हाफ mv². mv² म्हणजे ते v काय v एस्केप. एस्केप साठी लागणारी व्हेलॉसिटी इज इक्वल टू gmm/r इज इक्वल टू मायनस gmm/r. म्हणजे ते इकडं घेऊन मायनस एक घेऊन 0 केलेलं आहे. म्हणजे E1 इज इक्वल टू E2. E1 मायनस E2 इक्वल टू 0 हे असं केलं इथं. मग v एस्केप काय आला फॉर्म्युला √2gm/r. इथे व्हॅल्यू पुट केला आपल्याला कॉन्स्टंट माहिती रेडियस ऑफ अर्थ माहिती मास माहिती. याचं काय आलं 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे जेव्हा जर आपल्याला अर्थ पासून एखादा ऑब्जेक्ट एस्केप करायचा असेल तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन 11.2 किलोमीटर पर सेकंड पाहिजे तरच तो ऑब्जेक्ट अर्थच्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेर जाऊ शकतो एस्केप होऊ शकतो. म्हणून एस्केप व्हेलॉसिटी ऑफ अर्थ किती पाहिजे 11.2 किलोमीटर पर सेकंड. अशा प्रकारे या चॅप्टर मध्ये आपण ग्रॅव्हिटेशनलचे लॉ, एस्केप व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशा प्रकारे चेंज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. थँक्यू.